अभिनेत्री क्रांती रेडकरनं केलं भरभरून नवऱ्याचं कौतुक. पहा नक्की काय म्हणाली ते सविस्तर रूपात. आपण पाहत आहात विषयच खास. अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पूर्वी सिनेमे आणि डान्ससाठी प्रसिद्ध असलेली क्रांती आता मात्र तिच्या सोशल मीडियावर कंटेंटमुळे सतत चर्चेत असते. क्रांती अनेकदा दिवसभरात घडलेली किस्से किंवा मुलीच्या करामती अगदी रंजक भाषेत व्हिडिओ बनवून सादर करते. तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांचीही भरपूर पसंती मिळत असते. पूर्वी क्रांतीने कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र सोहम बांदेकरच्या लग्नात तिच्या मुलीसोबतचे फोटो भरपूर व्हायरल झाले. त्यानंतर मात्र तिने त्यांची जगाशी ओळख करून दिली. क्रांतीच्या जुळ्या मुली या सुद्धा तिच्यासारख्याच खेळकर आहेत. याशिवाय क्रांती तिचा नवरा समीर वानखेडे यांच्यासोबतचेही काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच फिल्मफेअर मराठी अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रांतीने सुद्धा उपस्थिती लावलेली. रेड कार्पेटवर एका मुलाखतीमध्ये क्रांतीने तिच्या मुली आणि नवरा समीर वानखेडे यांच्याबद्दल भरभरून भाष्य केले. समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलताना क्रांती म्हणाली की असा नवरा मिळायला नशीब लागतं. ते असले की मला कसलीच काळजी करावी लागत नाही. छबील आणि गोदाला भरवण्यासाठी ते अगदी झोपवण्यापर्यंत सगळं नीट करतात. ते मला कामामध्येही मदत करतात. ते असले की मला कसलीच भीती नसते, कारण मला माहिती असतं की माझ्या मुलांची ते व्यवस्थित काळजी घेतात. वेगळ्या ठिकाणी फिरताना माझं आणि समीरचं बॉन्डिंग घट्ट असतं. आम्हाला नवीन जागा बघायला आवडतात. ऐतिहासिक वस्तूची आम्हाला प्रचंड आवड आहे. आम्ही इतिहासाबद्दल वाचतो, किती वेळ घालवतो. वेगळ्या ठिकाणी जेवण ट्राय करायला आम्हाला खूप आवडतं. याच गोष्टीवर आमचं प्रेम आहे. समीर यांच्या आंतरराष्ट्रीय जेवण ट्राय करायला खूप आवडतं. ते ड्राय जेवण आवडीनं करतात. अनेकांना तर ते घशाखाली उतरत नाही. बेगल, चीज यांच्यासोबत ते बऱ्याच गोष्टी खातात. मला मात्र बिर्याणी आणि मालवणी फिश करी यासारख्या गोष्टी खायला आवडतात. मुलाखतीमध्ये क्रांती रेडकरने नवऱ्याच्या स्वभावाबद्दल सुद्धा सांगितले की ती म्हणाली, समीर स्वभावाने थोडे लाजरे-बुजरे आहेत. ते जास्त बोलत नाहीत आणि ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. मेहनत केली की त्यांच्याकडून 2 शब्द निघतात. आमच्या दोघांचेही स्वभाव वेगळे आहेत. त्यामुळेच कदाचित आमचं खूप छान जमतं. दोघेही बडबड असतो तर कदाचित एवढी मजा आली नसती. याशिवाय मुली छबील आणि गोदो बद्दल सांगताना क्रांती म्हणाली की त्या दोघांनाही मी स्वामींची पोथी वाचून झोपवते. स्वामींचा अशक्यही शक्य करतील स्वामी हा मंत्र ऐकून त्या झोपतात. त्यांना सुद्धा हा मंत्र येतो. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.